नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, उद्या परीक्षेला जायचं आहे. सर्वात प्रथम तुम्हाला बेस्ट ऑफ लक. आणि जे विद्यार्थी 3 इडियट पिक्चर बघितलंय का? 3 इडियट पिक्चर सारखं उद्या वागायचंय. कॉन्फिडन्स फुल असला पाहिजे. अभ्यास असो या नसो, कॉन्फिडन्स तुम्हाला परीक्षेला क्रॅक करू शकणार आहे. मित्रांनो, 2 पार्ट मध्ये मी नियोजन सांगणार आहे. या 2 पार्टकडे जवळपास लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या. चला तर मग मित्रांनो, तुम्हाला TAIT एक्झाम द्यायचंय. रिझनिंगचा भाग जो काय आहे तो 80 प्रश्न आहेत, 80 गुण आहेत. घ्यायचे किती हे इथं आपण डिसाइड करू. ठीक आहे. जो काय अभियोग्यतेचा जो भाग आहे, अभियोग्यतेचे 120 प्रश्न आहेत, 120 गुण आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, सातत्याने मी चेक केला मागचा रिझल्ट. विद्यार्थी कुठे फसतो आणि आपण विद्यार्थ्यांना शेवटच्या क्षणाला कुठं अलर्ट करणं गरजेचं आहे याबद्दल आपण सविस्तर चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहे. तत्पूर्वी चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वात महत्वाचं म्हणजे व्हिडिओ बघणं बंद करा. सर असं का बोलले? तुमचा बघतोय आम्ही, बाकीच्या दिवसभर बघतोय आम्ही. अरे बाबांनो, लक्षात घ्या, हे मार्केटचं साधन झाले. सरळ लोक काय करतायत बघा, लक्षात घ्या. सरळ सांगतायत की असा अभ्यास करा, तसा अभ्यास करा, आता ह्याच्यात हे करा, त्याच्यात ते करा. अरे बाबा, लक्षात येतंय ना आम्हाला काय करायचं? आम्हाला लक्षात येते ना, बरोबर? लक्षात येते ना की आम्हाला आता शेवटच्या टप्प्यामध्ये पार त्या ह्याच्यापर्यंत काय म्हणते तो, त्या जाईपर्यंत, जे की आपल्या याच्यापर्यंत जाऊपर्यंत अभ्यासाला म्हणजे खंडच नाही, पार त्या गेट पर्यंत पुस्तके घेऊन जायची नाहीत. ठीक आहे. स्टॉप. उद्या पेपर आहे, आज संध्याकाळी स्टॉप अभ्यास. काहीच नाही. जे काही केले त्याच्यावर फोकस करा. एकदा रिवाइज करा. कुठले तरी ऑनलाईन क्लास लावले असतील तुम्ही, त्याला एकदा रिवाइज करा. फक्त रिवाइज करा. त्यांनी काहीतरी शिकवले, मी असू द्या पुन्हा कोणत्याही क्लासवाला असू द्या, काहीतरी त्यांनी शिकवले, मग त्याच्यावर आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्हाला त्या गोष्टी फोकसली बघायच्यात ज्या काय आपण अभ्यासल्या आहेत. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं विषय, सर्वात प्रथम काय करा, तुम्ही तुमच्या हॉल तिकीटवरलं बरोबर नाव टाकले का ते बघा. आता मित्रांनो, 2 विद्यार्थी होते, एकाचं आडनावच चुकले. आडनाव कुणाचं टाकले? नवऱ्याकडलं बी टाकलं नाही, माहेरचे बी टाकलं नाही, त्या कॅफेवाल्याचं टाकले. त्या कॅफेवाल्याची चूक नाहीये ती, आपण बघितलं का नाही याची चूक आहे. त्याच्या डोक्यात गणगण खूप असते. एकाचं आडनाव होतं भट, एकाचं आडनाव काय होतं? भट होतं, भट. त्यानं भटच्या जागी काय केले बघा, BAHT केले. आणि ते आत्ता कळाले. म्हणलं बाबा जा पेपरला जा तू, जर त्याच्या निदर्शनास आलं नाही तर गप पेपर दे, निदर्शनास आलं तर तुझी हकालपट्टी आहेच म्हणून सांगितलं. मग लक्षात घ्या मित्रांनो, या गोष्टी करणं कितपत तुम्हाला योग्य वाटतं. सर्वात प्रथम तुम्ही तुमचं नाव हॉल तिकीटवर व्यवस्थित आहे का एकदा पाहून घ्या. हॉल तिकीट व्यवस्थित प्रिंट करून घ्या, भिजणार नाही याची गॅरंटी घ्या. त्याच्यावर फोटो चिटकवायला लावले, फोटो चिटकवा. सही करू नका, सही गेल्यानंतर करा तिथे. त्यानंतर सगळे इन्स्ट्रक्शन बारीक वाचा. जाताना 2 पेन घेऊन जावा, सर्वात महत्वाचं पेन. परीक्षेला जाताना 2 पेन घेऊन जावा. आता मी बोलत म्हणलो की माझं टार्गेट आता काय आहे, आमचं टार्गेट आता 130 मार्काचं आहे. मॅडम सिलेक्ट झाल्यात कोल्हापूर या शहरामध्ये, COP कोल्हापूर या शहरामध्ये मॅडम आमच्या सिलेक्ट झाल्यात. 120 मार्क होते. आता आमचं टार्गेट या परीक्षेमध्ये म्हणजे 28 तारखेला पेपर आहे, टार्गेट ठेवले आम्ही 130 मार्काचं. बस एवढे मार्क सुद्धा आम्हाला आमच्या जिल्ह्यात आणू शकतात. या दृष्टीने आम्ही पावलं टाकतोय. आमचं नियोजन झालेलं आहे. मार्क पडल्यानंतर नक्कीच कळवतो. याच्यापेक्षा जास्त असतील, कमी असणार नाही, गॅरंटी किस्सा. ठीक आहे मित्रांनो, आता विषय काय आहे बघा. पेपरला जर विचारात घेतलं, 120 मार्काला काय आहे तुमचं अप्टिट्यूड म्हणजेच अभियोग्यता आहे. अभियोग्यतेमध्ये विषय, या विषयाला मित्रांनो जरा चिकाटीने सोडवा. फक्त आन्सर द्यायचं. लक्षात घ्या, मराठी असेल, इंग्रजी असेल, त्यानंतर CDP असेल किंवा GS GK नॉर्मल असेल किंवा नसेल, पण या 120 मार्काला तुम्हाला सरळ सांगतोय, तुम्हाला फक्त आन्सर द्यायचं आहे. बरोबर? 30 हे सगळे 120 मार्क बघा. या दोघांचे 30, त्यानंतर CDP चे 30 फिक्सच येणार आहेत. याचे सुद्धा 30 किंवा 20 येतील.
आणि मॅथचे साधारण 30 येतील. याला फक्त तुम्हाला शॉर्टकट मध्ये आन्सर द्यायचे आणि विद्यार्थ्यांना सातत्याने या विषयामध्ये 120 पैकी साधारण तुमचा स्कोर असला पाहिजे, 80+ मार्क असले पाहिजेत. लक्षात ठेवा. राहिला तुमचा आवडता, तुम्ही वारंवार वेळ दिलाय, दुसरं काही केलंच नाही, रिजनिंग 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 त्याच्यावरच काम केलेलं आहे. मग मी सांगतो हायेस्ट वाला 80 पैकी हायेस्ट वाला तो जास्तीत जास्त 60 पर्यंत पोहोचत असतो. तुम्हाला या विषयामध्ये सुद्धा 50 ते 45 45 ते 50 एवढे मार्क आले पाहिजेत, एवढंच दृष्टिकोन ठेवा. इथं जर जास्त घुटमळत राहिला तर तुम्हाला इकडे वेळ कमी पडणार, तुमचा स्कोर डायरेक्ट 90 वर येऊन बसणार. लक्षात घ्या. त्यामुळे रिजनिंग मोठे मोठे गणित असतील तर स्किप मारायला हरकत नाही, पण हे चिकाटीने सोडवा. मराठीमध्ये 15 क्वेश्चन आलेत, तुम्हाला 12 मार्कापर्यंत तुम्हाला तुमच्या आवाक्यातले प्रश्न असतात. 3 प्रश्न फक्त आवाक्याच्या बाहेरचे असतात. त्यामुळे सोडवत असताना प्रश्न व्यवस्थित वाचायचे. हे आता जनरली 20 ते 30 सेकंदामध्ये एक प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे, तर साधारणपणे हा प्रश्न मराठीचा प्रश्न 10 सेकंदातच सुटतो. लक्षात घ्या. 10 सेकंदात 1 लाईन एकदम सोपा. उद्या पोरं मला 100% मेसेज करणार, सर मराठी खूप सोपा आलता. अरे IBPS मराठी लय सोपा आहे. फक्त वाचून जाताना आता थोडं जर टाइम असेल तुमच्याकडे, समानार्थी विरुद्धार्थी शब्द वाचावी, बाकी काय वाचू नका. काय करा, समानार्थी विरुद्धार्थी शब्द वाचून जावा. मोरावळेंबे किंवा बाळासाहेब शिंदे या दोन्ही पुस्तकातलं किंवा एखाद्या पुस्तकातलं समानार्थी विरुद्धार्थी आणि त्यानंतर मली वाक्यप्रचार येऊन जातात आपल्याला, काही विषय नाही. या 4-5 गोष्टी करा, तुमचा 10+ स्कोर मराठी व्याकरण देऊन जाणार आहे. लक्षात घ्या. इंग्रजीचं पण सेम आहे. सिनॉनिम्स, अँटोनिम्स, ऑपोजिट वर्ड, एरर, मिसप्ले, स्पेलिंग मिस्टेक, एरर, सेंटेन्स मिस्टेक याच्यावर प्रश्न येणार आहेत गॅरंटी के साथ. त्याच्यावर तुम्हाला काम करायचंय. त्याच्यावर तुम्हाला प्रश्न आले असतील तर पटकन उत्तर देऊन आपल्याला पुढे जायचंय. म्हणजे या मराठीमध्ये 25 मार्क आले समजा, किती आले या मराठीमध्ये 25 पर्यंत आपण पोहोचू. CDP मध्ये कसलाही विद्यार्थी 25+ मार्क घेतो, घ्यायलाच पाहिजे. GS मॅथ हे जर ढसळ मिसळ आलं, या 60 पैकी आपल्याला साधारण 45 मार्कापर्यंत पोहोचायचे. 5, 10, 15ला 5 हा चेल 1 बघा येते 95 मार्कापर्यंत आपण सोडवून झाले आपले. जाऊ द्या, यातले 10 चुकले तर चुकले, आपला 85 स्कोर झाला पाहिजे. कशामध्ये? या अभियोगितेमध्ये. आता रिझनिंग मध्ये तुम्ही 40 मार्क घेतलं, निम्मे हे मार्क घेतलं होतं 80 पैकी, तर तुमचा स्कोर काय व्हायला लागला रे? सरळ सरळ 125 मार्कापर्यंत पोहोचायला लागला. तुम्ही किती? 125 मार्कापर्यंत पोहोचायला लागला. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला अभियोगितेच्या विषयाकडे सुद्धा लक्ष द्यायचंय. हे अलर्टनेस सांगतोय. आतापर्यंत तुम्ही नुसतं रिझनिंगच्या मागे लागलात, बरोबर. अनेक लोकांचे रिझनिंगचे दिवस रात्र व्हिडिओ बघितलात, ठीक आहे. त्या व्हिडिओचा फक्त तुम्हाला ट्रिक्स म्हणून जो काही तुम्हाला आयडिया म्हणून थोडाफार फायदा होईल, अदरवाईज जशाला तसे प्रश्न येत नसतात, ठीक आहे. अग्रवालचं पुस्तक वापरावं लागतं. अग्रवालच्या पुस्तकातून ज्या लोकांनी शिकवलंय त्याचे प्रश्न जशाला तसे दिसून येतील. अदरवाईज दुसऱ्या लोकांचे अवघड काम आहे मित्रांनो, त्यांना माहित पण नाही. ते अगोदर MPSC ला शिकवायचे. MPSCचं रिझनिंग याचं रिझनिंग खूप फरक आहे. MPSC ला काय करतात, A बरोबर A किंवा B बरोबर ABC बरोबर असे प्रश्न असतात. ते पण लोक तुम्हाला गायडन्स करायला लागलेले. पाहिलं असेल तुम्ही युट्यूबवर इकडे तिकडे, की असं करा, जाता जाता ही ट्रिक्स वापरा, ऑप्शन कट पद्धत वापरा, असं करा. ते आमच्याकडे नसतं म्हणा, आमच्याकडे एकच आन्सर असतं. सरळ सरळ विचारतात, खाली एक आन्सर. अ ब क वर प्रश्न येत नाहीत. उद्या मला सांगायचं आला असेल तर मला नक्की कळवा. नाही येत. त्यानंतर मित्रांनो, आकृत्या निरीक्षण याचा एकही क्वेश्चन तुमच्या हातातून गेला नाही पाहिजे. 5 ते 6 प्रश्न आलेले असतील. लक्षात ठेवा. कशावर? आकृत्या निरीक्षण. 5 ते 6 क्वेश्चन तुम्हाला उद्याच्या पेपरला असतील. एकही प्रश्न गेला नाही पाहिजे. लक्षात ठेवा. आता हे बैठक व्यवस्थान, पझल, कोडिंग, डिकोडिंग याच्यावर तर बोलून झालेच. याच्यावर डिटेल लेक्चर झालेत, आपण पाहिलेत, आपण त्याचा अभ्यास केलाय, ते राहू द्या बाजूला, ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थींनो मित्रांनो, समानता या घटकावर एक प्रश्न येतो. 4 ते 5 समानता. 5 ते 10 क्वेश्चन या घटकावर असतील. ऍड्रेस समानता बी असते बरं काही, पत्ता समानता 100% येणारच, प्रश्न येणारच. आणि गणिताच्या बाबतीत सांगतो, बेसिक घटकावर मी गॅरंटेड सांगतो,
बेसिक घटकावर तुमचे 20 क्वेश्चन असणार आहेत, गॅरंटी देऊन सांगतो. उद्या बोलणार सर शेकड्यावर एक होता, नफा एक होता, बोर्ड मासावर 10-12 क्वेश्चन होते. बोर्ड मासावर 10-12 क्वेश्चन होते. गुणाकार, बेरीज, वजाबाकी, वर्ग, वर्गमूळ, घनमूळ यावर प्रश्न सर जास्त होते. ठीक आहे. संख्या सिरीज 100% प्रश्न येणार आहे. आणि त्याच्यामध्ये लक्षात घ्या, संख्या सिरीज मध्ये थोडी आयडिया देतो मी जाता जाता. पहिला म्हणजे मूळ संख्या या घटकावर विचार करा. त्यानंतर समविषम संख्यावर विचार करा, समविषमवर विचार करा. त्यानंतर वर्ग घनवर विचार करा. याच्या पलीकडे ते नसणार आहे. 100% बेरीज करा, वजाबाकी करा, आडवी तिडवी. आणि संख्या सिरीजचे 3 प्रश्न तुमच्या हातातून गेले नाही पाहिजे, हे डोक्यात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला असं पझल टाकलं जाईल की बाबा याच्यासाठी हे तर याच्यासाठी काय. ठीक आहे. याच्यासाठी हे तर याच्यासाठी काय. म्हणजे थोडक्यात अल्फाबेटवर तुम्हाला डिकोडिंग या घटकावर प्रश्न विचारले जातील, लक्षात घ्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, साइन चिन्ह ओळखणे. म्हणजे समजा याच्यामध्ये असे नंबर दिले जातात, त्याने निरीक्षणातून उत्तर द्या असं अपेक्षित केलं जातं त्यांच्याकडे. म्हणजे A7 A2 3 7 1 A C D 1 7 5 6 7. आता तुम्हाला सांगितलं जाईल एच्या बाजूला 7 किती ठिकाणी आहे असं विचारलं जाईल. एच्या बाजूला 7 हा अंक किती ठिकाणी आहे, या ठिकाणी. ठीक आहे. पुढे इथे आहे का, नाही. इथे आहे का 7च्या ठिकाणी आहे का, नाही. मग एका ठिकाणी आहे असं उत्तर द्यावं लागतं. हे निरीक्षणावरून उत्तरे द्या या घटकावर 6 ते 7 क्वेश्चन असतील मित्रांनो, लक्षात ठेवा. ठीक आहे. मग त्यानंतर असं पझल देतील 12 - 3 अधिक क्वेश्चन मार्क बरोबर 24. मग हे इकडलं वजा करून इकडं काय करायचंय, वजाबाकी करून येणारी संख्या आपल्याला इथे शोधायची. अशी सुद्धा बोर्ड मासाचे उदाहरणे तुम्हाला आलेले दिसतील, 100% दिसतील. उद्या मला पेपर झाल्या मेसेज करायला विसरू नका. सर तुम्ही सांगितलेले एवढे प्रश्न आले होते, नक्कीच तुम्ही बोलणार आहात. आणि हे सर्व काही आपण क्लासच्या माध्यमातून शिकलेलो आहे. आणि ज्यांनी कोणी आता मी माझ्या क्लासला होते, ज्या काही विद्यार्थी होते 2 महिने 3 महिने 5 महिने 6 महिने 1 वर्ष जे काय आहे, कारण माझा क्लास हा हंगामी नसतो. सरळ काय असतं, विद्यार्थ्यांना आधीच सांगितलं जातं की बाबा आपला हंगामी नाही, कंटिन्यू आपण याच्यावरच काम करतोय. आता सुद्धा विद्यार्थी मित्रांनो मी टीईटीची बॅच चालू करून दिली. टीईटीची बॅच चालू झाली, विषय संपला. आपला संपर्क क्रमांक आहे, कोणी असेल तर नक्कीच सांगा. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो विश्रांती नाही, जोपर्यंत तुम्ही लागत नाही तोपर्यंत विश्रांती नाही, लक्षात ठेवा. ते जोपर्यंत तुमच्या नावापुढे TR शब्द येत नाही तोपर्यंत विश्रांती नाही. आणि हे मास्तर काही साधू सुद्धा नाही, तुम्हाला पण माहित आहे. घरच्या माणसाचा रिझल्ट काढूनच सिल्वर बटनचं अनावरण केले आपण. ठीक आहे. सिल्वर बटन कधी डिस्प्ले केलं, ज्या दिवशी आमच्या मॅडमचा रिझल्ट आला त्या दिवशीपासून डिस्प्ले केलेलं आहे. सरळ आहे मित्रांनो, जे आहे ते स्पष्ट तोंडावर आहे. आपल्याला कुठे कोणत्या विद्यार्थ्यांना फसवून त्याच्याकडून 2 पैसे खायचे नाहीत. सरळ एका वाक्यात सांगायचं, तुला अभ्यास करावा लागणार आहे, तुला या परीक्षा पास कराव्या लागणार आहे, या परीक्षेत तुला मार्क आले तर तुझं सिलेक्शन होणार आहे. सरळ आहे. आता पुढे त्यानंतर परीक्षा द्यायची आता खरी, आपल्याला माहित नाही जागा किती येतील काय नाही. मित्रांनो उद्या तुमचं भविष्य आहे. कोणत्या दिवशी पेपर आहे त्या दिवशी तुमचं सगळ्यात मोठं भविष्य आहे, लक्षात घ्या. त्या पेपरमध्ये कसोटीने प्रश्नाच्या मागे लागून सोडवा. 2 तासाचा वेळ आहे. 2 तास म्हणजेच 120 आणि 200 गुण आहेत. हे 200ला 200 प्रश्न सोडवून झाले पाहिजेत. 200ला 200 प्रश्न सोडवून झाले पाहिजेत. कसलंही प्रेशर येऊ द्या, कितीही वेळ लागू द्या, कम्प्युटर चांगलं येऊ द्या न येऊ द्या, पण तुमचे प्रश्न एकदम 200ला 200 कंप्लीट झाले पाहिजे. शेवटी सबमिट करायचं राहून गेलं तरी ऑटोमॅटिकली ते पेपर सबमिट होतो. वेळ संपल्यानंतर तुम्ही 100व्याच प्रश्नावर आहात आणि तुमची वेळ संपली 2 तासाची. मित्रांनो मला सांगा, या 100 पैकी तुम्हाला 50 किंवा 60च मार्क येतील ना रे. पेपर अजिबात अवघड नसणार आहे. उद्या सांगणार सर पेपर अवघड नव्हता पण वेळच पुरला नाही. वेळेचं मॅनेजमेंट सगळ्यात महत्वाचं आहे. तुमच्याकडे वेळेचं काटेकोर नियोजन पाहिजे. एखादा प्रश्न दांडगा आहे, वाचून वेळ वाया घालवू नका, स्किप करा. सोपे सगळे प्रश्न सोडवा.
परत रिपीट या, जे राहिलेले प्रश्न आहेत त्याच्यावर क्लिक करून पटापटा पटापटा सोडवून घ्या. लक्षात घ्या. ठीक आहे. स्किप करायला सुद्धा जास्त वेळ नाही, फटकन क्लिक करायचं, संपला. 2 सेकंदापेक्षा जास्त वेळ घ्यायचा नाही. लगेच दुसरा प्रश्न स्क्रीनवर येतो, वाचायचं, सोडवायचं. सगळ्यात महत्वाचं, तुमचे उत्तर बरोबर किती येत आहेत याची जाणीव ठेवा. मागच्या भरतीमध्ये 5 पण 6 पण मार्क पडले रे बाबा. 5 आणि 6 मार्क पडणारे सुद्धा 150, 150, 200, 200 विद्यार्थी आहेत. यामुळे खरंच निष्काळजीपणाने पेपरला जाऊ नका. काळजीपूर्वक पेपर सोडा. आणि जे काही व्हिडिओ बघताय, तुक्के मारून पास झाले, नामकं झालं, तमकं, सगळं खोटं आहे हे मित्रांनो. ज्याचा अभ्यास झाला ते काही परीक्षा काय पद्धती काही वेळी नाही. RRB, SBI, RBI, RRB, SBI, महाराष्ट्रातल्या 100 पेक्षा जास्त परीक्षा घेतलेल्या आहेत त्या IBPS नी. IBPS हे तुमच्या डोक्याच्या लेवलनीच प्रश्न टाकत असतं, लक्षात ठेवा. त्यांचा एक फंडा असतो की बाबा प्रश्नाला वेळ गेला पाहिजे, पण प्रश्नाचं उत्तर लगेच क्लिक झालं पाहिजे. सोपा प्रश्न मोठा असतो, लक्षात ठेवा. प्रश्न वाचताना व्यवस्थितरित्या वाचणं गरजेचं आहे. हीच सर्वात शेवटची स्टेप आहे मित्रांनो. आणि येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि बेल आयकॉनची घंटा पण दाबावं लागेल. आणि जाता बेस्ट ऑफ लक, विनचं चिन्ह दाखवून जातोय. जिथं अडाल तिथं पुंडे सर आठवा आणि बी कॉन्फिडन्स, पेपरला जावा. तुमचं यश तुमच्या हातामध्ये आहे. इतर कोणीही तुम्हाला यशस्वी करू शकत नाही. चिकाटीने पेपर द्या. पेपर सेंटरला वेळेला पोहोचा. 2 पेन, 1 हॉल तिकीट, ID प्रूफ घेऊन जावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.